माढा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार ठरून तब्बल 15 दिवस उलटून गेले आहेत, तरी सुद्धा महाविकास आघाडीला अजूनही स्वतःचा उमेदवार सापडलेला दिसत नाही। त्याच्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे निश्चित होताना दिसून येत होती, परंतु इथेही महायुतीने जादूची कांडी फिरवत महादेव जानकर यांना आपलेसे करून घेतले। परंतु या रद्द झालेल्या उमेदवारीनंतर महाविकास आघाडीला धैर्यशील मोहिते पाटील व अभयसिंह जगताप यांसारखे पर्याय खुले होते, परंतु पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटील यांना महादेव जानकर यांच्याप्रमाणे जादूची कांडी फिरवत महायुती परत बोलावते की काय अशीच परिस्थिती दिसून येत आहे। त्यामुळे माढा मतदारसंघात अभयसिंह जगताप यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून फायनल होण्याच्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याचे संकेत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मिळालेले आहेत। काहीतरी अपेक्षा आहे मनामध्ये, काहीतरी अशा प्रकारची उमेद होती की एक नवीन चेहरा, सुशिक्षित, ज्याच्याकडे संस्कार आहे आणि ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे, पण आपल्या भागातल्या असलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या भूमिकेतून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता, खरं म्हटलं तर या ठिकाणी उमेदवार कोण हे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही शोधत होतो, परंतु अगदी कोरेगावच्या उत्तरपासून मला त्यांनी महिला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलवलं होतं। मला वाटलं की 10-11 वाजता मी पोहोचू शकणार नाही, पण मला कळलं सकाळी 3 वाजेपर्यंत कार्यक्रम चालू होता। आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करताना ही लढाई जी आहे, मी आपल्याला प्रामाणिकपणाने सांगेन, लढाई ही महाराष्ट्राच्या निष्ठेची आणि महाराष्ट्राच्या असलेला इतिहास घडवण्याची आहे। मगाशी आम्ही आत आलो, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या इथं आम्ही त्या ठिकाणी नतमस्तक झालो। इथे पुतळा एवढ्यासाठी बोलवलाय की बसवलाय, या व्यासपीठावर महामानवांचे आणि या युगपुरुषांचे फोटो आहेत। आम्ही संदेश का देणार आहोत? या देशामध्ये स्वातंत्र्याची दुसरी लढाई करायची आहे आणि ही लढाई जर आम्हाला करायची असेल तर ती लढाई या विचाराच्या माध्यमातून उभी केली पाहिजे आणि त्याच्या प्रकारची प्रेरणा आपल्याला द्यायला पाहिजे। अनेक प्रश्न आहेत, हुकुमशाहीचं राज्य येऊ नये यासाठीची लढाई आहे, व्यक्ती स्वतंत्र घाला येऊ नये यासाठीची लढाई आहे, आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला कोण दिवसात असेल यासाठीची लढाई आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे राजकारणापुरती मंडळी आपण पाहिली, पण छत्रपतीचा इतिहास वाढू नये यासाठी महाराष्ट्राचा अवमान करणारी मंडळी सुद्धा आपण पाहिली। अरबी समुद्रामध्ये मागच्या निवडणुकीला छत्रपतीचा स्मारक उभा करून घोषणा देणारी माणसं आम्ही पाहिली, आणि आजही निवडणूक संपल्यानंतर छत्रपतीचं स्मारक उभं राहत नाही, म्हणून महाराष्ट्रातला आमचा युवक त्यांना जाब विचारत नाही, हे सुद्धा दुःख आम्ही पाहिलेलं आहे। महागाई, बेरोजगारी, अनेक प्रश्न आहेत, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान सारखा दिवसला जातो हा प्रश्न महत्वाचा आहे। मी आज सांगतो, देशामध्ये इतिहास घडवेल अभयजी राजेश सारखे अनेक मंडळी अशी आहेत की प्रामाणिकपणाने पक्षासाठी काम करण्याची भूमिका घेऊन शरद पवारांच्या पाठीमागे निष्ठेने उभं राहणारी मंडळी जोपर्यंत आहे, उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे उभं राहणारी, काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहणारी मंडळी आहे। अहो, ही वरची गेली म्हणून तर जागा रिकामी झाली, आणि जागा रिकामी झाल्यामुळेच नवीन नेतृत्वाला उदय होतोय, आणि जिथं नवीन नेतृत्व उभं राहतो तो ओळखणारा नेता फक्त शरद पवार आहे। आणि मला खात्री आहे की उद्या आदरणीय पवारसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये येत आहेत, आणि या पवारसाहेबांच्या स्वागतासाठी ज्यावेळा आम्ही जाऊ त्यावेळा आम्ही खात्रीने सांगू, काळाची माढ्यामध्ये सभा मानमध्ये झाली की विजयाची सभा होईल, आणि तशा पद्धतीची शिफारस उमेदवार कोण देतील ते पवारसाहेब देतील। लढाई आपली आहे आणि त्या लढाईमध्ये याच्यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख पाठिंबा देत आहेत। एका मिनिटामध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा आहे, महाविकास आघाडीचा आहे, महाविकास आघाडीचा आहे, त्यामध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार साहेब गट आणि काँग्रेस या सर्वांचा कार्यकर्ता संवाद मेळावा आहे। मी विशाल जाधव, तालुका संघटक शिवसेना उत्तर कोरेगाव। मागं उशीर चालले, सगळ्यांचं ऐकायचे 2च मिनिटात, शिवसैनिक एकदा जागा झाला की तोपच चालू होती, परंतु इथं महाराष्ट्राची धडधडती तोप, ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या नेतृत्वानं अख्खा महाराष्ट्र दगदगून जातो, असे शिंदे साहेब इथं उपस्थित आहेत, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण इथं आलोय। म्हणून मी 2 मिनिटात सांगतो, साहेब
महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करतो, आदरणीय हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो, आदरणीय पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी साहेब ठाकरेंना वंदन करतो. खऱ्या अर्थानं उपस्थित सर्वजण कार्यकर्ते, आपण ज्या गोष्टीसाठी आज इथं आलोय 2 मिनिटात संपवतो. आम्हाला उमेदवार कसा असावा, आमचा उमेदवार कसा असावा एवढ्यासाठी सांगतो. अभयदादा मागच्या 4 महिन्यापासून आमच्या वरच्या भागात येत आहेत, सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना भेटतायत, सर्वांना सांगतायत, आदबीनं सर्व विचारतायत. हेच जर मागच्या 5 वर्षाच्या माणसानं जर केलं असतं तर ही वेळ आली नसती. मागच्या 5 वर्षामध्ये ज्या माणसाला आम्ही आदबीनं निवडून दिलं, ज्या माणसासाठी पक्ष आघाडी धर्म पाळला, ज्या माणसासाठी पळपळ पडलो, प्रत्येक वार्डातनं प्रत्येक ह्याच्यातनं त्यांचं मतदान दिलं, त्या माणसानं एकदा मतदान घेऊन गेल्यानंतर आमच्या भागाकडं अजिबात बघितलं नाही. फिरून सुद्धा त्या कार्यकर्त्यांनी पळस्तवर काम केलं, पण त्यांच्याकडे त्या माणसानं बघितलं नाही. 5 वर्षानंतर काय कामं केली तर टॉयलेटला संडासला उजेड पडेल एवढे टॉयलेटची लाईटी दिल्या. उत्तर कोरेगाव तालुका म्हणा, माढा मतदारसंघ म्हणा, पाण्याचे प्रश्न ज्वलंत आहेत, भरपूर प्रश्न आहेत, सांगायचे एवढे. अभयदादांनी अभ्यास केलाय. खऱ्या अर्थानं नेता कसा असावा, अ लीडर इज अ वन हु नोज द वे, हु शोज द वे, हु गोज द वे. नेत्याला मार्ग माहीत असावा, त्या नेत्याला मार्ग दाखवता यावा आणि वेळ पडलीच तर त्या मार्गाने जाता यायला हवा असा नेता असावा. आणि तो फक्त नेता मला आता दिसतोय अभयदादाच्या रूपात. तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, आपण सर्वजण इथे एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते जमा झालोय. त्यामध्ये शिंदे साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, व्यासपीठावरची सगळीच मंडळी निष्ठावंत आहे. आणि ही जर निष्ठावंत मंडळी महाराष्ट्राला आता दाखवून देते, जर निष्ठावंत कार्यकर्ता जर पेटून उठला, ज्या पद्धतीने हा कार्यकर्ता डोक्यावर घेतो त्याच पद्धतीनं डोक्यावर आपटल्याशिवाय राहत नाही. म्हणून या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीने मी सांगतो, हम मचलते हैं तो उबाल आ जाता है, हम चलते हैं तो भूचाल आ जाता है, हमें बदलने की कोशिश मत करना, हम बदलते हैं तो सारा इतिहास बदल जाता है. मी आता एवढं तुमच्या साक्षीने सांगतो साहेब, निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुम्ही बी आहात. मी पवार साहेबांच्या वतीनं पवार साहेबांच्याकडं, तुम्ही पवार साहेबांचे निष्ठावंत कार्यकर्ते अख्खा महाराष्ट्र जाणतो. आपण साहेबांना विनंती करा की आम्हाला असा उमेदवार द्या, असा आमचा अभयदादा द्या. आमचा म्हणतोय कारण आघाडी धर्म पाळता यावा, आघाडी धर्म पाळता यावा असा माणूस आम्हाला द्या. नाहीतर घेईल आमचं काम, मतं घेईल, मतापुरतं गोड बोलल आणि निघून जाईल, तो 5 वर्षात परत येणार नाही असा माणूस नको. या मतदारसंघातनं, या करमाळा तालुक्यातनं, इथनं येऊन तिथल्या आपल्या उत्तर कोरेगाव तालुक्याच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याची प्रेमानं आणि आदबीनं विचारपूस करणारा हा माणूस आहे. म्हणून सर्वांच्या वतीनं मी आपणास विनंती करतो की साहेबांना एक विनंती करा की साहेबांना तिकीट द्या आणि त्यांचं काम भरभरून आम्ही सर्वजण करू. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या सगळ्यावर तुमचे मत काय? अभयसिंह जगताप हे येणाऱ्या निवडणुकीत बाजी मारणार का? यावर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.